बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं भयाण वास्तव समोर आलंय। कारण अतिसाराची लागण झालेल्या पिंपरी आडगाव या गावाला कुणी वालीच नाहीये। तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र राम भरोसे असल्याचंही समोर आलंय। आरोग्य केंद्रात ना डॉक्टर आहे ना कर्मचारी, त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांनी नेमके उपचार कुठे घ्यावेत असा सवाल आता विचारला जातोय। याच धक्कादायक परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। पिंपरी गावामध्ये अतिसाराची लागण झाली आहे, डायरियाची लागण झाली आहे। त्या रुग्णांना बरं करण्यासाठी तिथून 7 किलोमीटरवर ही पीएससी आहे। हे प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड सध्या बंद आहे, अक्षरशः बंद आहे। तिथं म्हणजे त्या पिंपरी गावातले अर्ध्याहून अधिक जे ग्रामस्थ आहे ते अतिसारानं परेशान आहेत आणि पीएससी हे अशा पद्धतीने बंद आहे। मेन डोर तिचं बंद आहे आणि इथे कोणीच नाही। राम भरोसे कोणीच नाही, कोणीच कर्मचारी नाहीये, वैद्यकीय अधिकारी नाहीये। दिवाळीच्या आजूबाजूला विचारलं तर दिवाळीच्या सुट्टीत गेले डॉक्टर साहेब आणि इथं नेहमीच अशी परिस्थिती असते असं त्यांचं म्हणणं आहे। ॲम्ब्युलन्स तिथं उभी आहे आणि डबल मजली असलेली ही पीएससी आलिशान इमारत ही फक्त राम भरोसे आहे। निदान आता तरी म्हणजे सध्या 7-8 दिवसांपासून त्या गावामध्ये जी अतिसाराची लागण झालेली आहे त्या रुग्णांना बरं करण्यासाठी तरी यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं। ही अशी पीएससी बंद करून थेट सुट्टीवर जाणं कितपत योग्य आहे हा व्यवस्थेला प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी, मयूर निकम, झी मीडिया, वानखेड, बुलढाणा।